तो हे हाय एव्हरीवन. आपलं जे ट्रेडिंग चॅलेंज जे चालू आहे ना, त्याच्यातला दिवस आहे 77 77 आणि अल्मोस्ट आता 10 ते 12 दिवस फक्त राहिले ट्रेडिंग चॅलेंज कंप्लीट व्हायला. आणि मी फायनली ना इकडे थोडासा विचार केलाय, की या आता 10 ते 12 दिवस जे राहिलेत, त्याच्यामध्ये थोडंसं ना डिफेन्सिव्ह प्ले करायला पाहिजे, अग्रेसिव्ह न जाता. बिकॉज काय माहिती आहे का, सगळं चांगलं झालेलं असतं आणि शेवटला कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम होऊ शकतो आणि जर तो प्रॉब्लेम झाला, तर तुम्हाला माहिती आहे सगळा इम्पॅक्ट आपल्या तो P&Lवरती दिसणार किंवा चॅलेंजचा एंड जर खराब झाला, तर ते तुम्हाला पण नाही आवडणार आणि मला पण एक रिग्रेट मनामध्ये राहून जाईल. सो दॅट्स व्हाय थोडंसं अग्रेसिव्ह न जाता डिफेन्सिव्ह प्ले करतोय. तर एव्हरी डे आपण ऑलरेडी फंड्स खूप जास्ती कमी यूज करतो या ठिकाणी. पण एक लॉटनीच फक्त ट्रेड करणार आहे मी, जेणेकरून फक्त मला ग्रीनमध्ये राहायचं मी ट्राय करेन. थोडक्यात काय दाखवण्यासाठी नाही, पण आपण डेफिनेटली प्रॉफिट्स एव्हरी डे घरी घेऊन जाऊया, पण थोडे-थोडे प्रॉफिट्स घरी घेऊन जाऊया. याप्रमाणे आपल्याला महिन्याचा शेवट करायचा आणि चॅलेंजचा पण शेवट चांगला करायचा आहे. त्याच्यासोबतच जर आजचं मार्केट बघितलं ना मित्रांनो, तर मार्केट खूप चांगलं होतं. ओपनिंग नंतर कंटिन्युअसली मार्केट पॉझिटिव्ह राहिलं. आपला जो CIO होता तो पण इकडे पॉझिटिव्ह दाखवत होता. मी काही लेव्हल्स मार्क केल्या होत्या. 25,980 ती लेव्हल ब्रेक झाली. 26,000 ची लेव्हल ब्रेक झाली आणि मी इकडे OTM शॉर्ट केले होते. सुरुवातीला पण डीके चांगला झाला. पण आणि जेव्हा हायर लेव्हल्स ब्रेक झाल्या म्हणजे 26,000 जेव्हा लेव्हल ब्रेक झाली त्या टायमिंगला मी जास्ती ॲडजस्ट वगैरे न करता डायरेक्टली पोझिशन एक्झिट केले. जे पण प्रॉफिट्स आहेत ते घेऊन बाहेर पडलोय आणि आजचे जे प्रॉफिट्स आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. तो आजचे जे प्रॉफिट्स आहेत ते आहे ₹1293 म्हणजे ₹1300 आसपास आपण प्रॉफिट्स बुक या ठिकाणी केलेत आणि आता राहिलेत 12 दिवस. बघूया पुढचा दिवस कसा राहतो. उद्या आहे निफ्टीची एक्सपायरी. चला मग एक्सपायरीला भेटूया. चला बाय बाय. जय महाराष्ट्र.